भाई चोट तो नहीं लगी? मुझ गया, ज्यादा लग गया नहीं। अरे वो तो बुलेट की यहाँ पे चढ़ी नहीं तो फिर बंदा चढ़ा, अरे गिर गया फिर चढ़ा। ये गाड़ी तो ब्रेक मारला तर टायर कसं त्याला पुढे हा तो चढते आता। इथं माधुरी दीक्षितचं नी पिक्चर कोयला पिक्चरची शूटिंग झाली होती, त्यामुळे ह्याला माधुरी लेक म्हणून ओळखलं जातं. पाहू शकता मित्रांनो, तो पाहू शकता हा किती सुंदर असा वॉटरफॉल दिसला. पडलो पण मी, दिवसभर ऊन होतं तोपर्यंत काही नाही होतं वाटत, बर्फात गेलो तरी. आता माझे हात असे जाम झालेत ना, बोट अशी आगा घावायला लागली. अरे सगळं डोक्यात थंडी गेली. मित्रांनो, तर मी आता गाडीपाशी आलोय आणि निघालोच होतो. तर हे भाऊ आपला शॉक झालेत की महाराष्ट्र से आया है. आप किधर से? आसाम से क्या? ओके ओके. अशा प्रकारची ही चायना बॉर्डर आहे. तर फायनली आपण निघतो इथनं. ओके मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे मित्रांनो बारामती, महाराष्ट्र ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा. त्यामधील ईशान्य भारतातील आपण अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे आणि ह्या राज्यात आपण इंडिया चायना बॉर्डरला आलो होतो. तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलंच की आपण तवांगपासून बुमला पासपर्यंत कसं आलो. तो व्हिडिओ ज्यांनी कुणी पाहिला नसेल तर ह्याच्या अगोदरचा तो व्हिडिओ तो नक्की पहा. आणि आता आपण जाणार आहे बुमला पासकडून माधुरी लेक. त्या साईडला जाण्यासाठी खूप रिस्की आहे कारण बर्फ जास्त आहे. तर तिकडं निघालो आहे आपण. फायनली आपण जिथं इंडिया चायना बॉर्डरची पार्किंग होती त्या पार्किंगमधनं गाडी काढून त्या दिशेने चाललोय. काय व्ह्यू आहे नाथ का. दोस्तों ये देख सकते हो, ये हसीन वादियाँ, ये ठंडी ठंडी हवाएं और ये पहाड़ों वाले रास्ते हर किसी के नसीब में नहीं होते. दोस्तों मैं हूँ महाराष्ट्र से और मैं ये अपनी 100 सीसी गाड़ी से आया हूँ अभी अरुणाचल प्रदेश के बुमला पास पे, और ये गाड़ी ने मेरा इधर तक साथ दिया है. दोस्तों आपको खाली हिम्मत करके घूमना चाहिए. आप हिम्मत करेंगे तो ही आपके पास जो भी गाड़ी है वो गाड़ी से ऐसी हसीन वादियों में पहुंच सकते हैं. दोस्तों ये देखो, आपका भाई पैशन प्रो गाड़ी से आ गया है. इन वादियों में बर्फ देखो यार, चारों तरफ बर्फ है. तो दोस्तों आपको ये नया देख रहा होगा तो आपने इस भाई को फॉलो करो यार. भाई की गाड़ी देखो, इतनी छोटी सी गाड़ी से घूम रहा है भाई. और ये पहाड़ देख रहे हो, अभी मैं 15,000 फुट के ऊपर हूँ. इतनी ऊंचाई पे अपनी गाड़ी लेके आया हूँ और ये चारों तरफ बर्फ ही बर्फ है. ओके बाय बाय, फॉलो जरूर कर लेना मित्रांनो. तर खाली निघालोय, मग खाली म्हणजे परत रिटर्न निघालोय आता. तर चला, होय ना बघा अशी दगडी येतात मित्रांनो. तर हे शहीद झालेले एक जवान आहे, सुभेदार जोगिंदर सिंग PVC. पे युअर होमेज हिअर. तर मित्रांनो, तर आपण हे मंदिर पाहण्यासाठी आलेलं आहे. ह्यांचं मंदिर बनवलं इथं. तर अशा प्रकारचं सुभेदार मित्रांनो, सुभेदार जोगिंदर सिंग PVC लिहिलंय म्हणजे परमवीर चक्र. तर हा भारतीय सैन्यातील सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय त्यांच्या मरणानंतर ना मित्रांनो. कारण त्यांनी 1962 जे साहस दाखवले त्यांच्या बटालियननी, त्यांनी चायनाला बुमला पासपासून पुढं जाण्यासाठी खूप वेळ रोखून धरलं होतं मित्रांनो. त्याच्या सन्मानावे चायना पण कळते. त्यामुळे त्यांचा जो मृत शरीर होतं व त्यांचे साहित्य होते त्यांच्या मरणानंतर पण इंडियन आर्मीला त्यांनी हे केले होते, दिले होते. अशा प्रकारचं आहे. हे पाहू शकता ते सुभेदार जोगिंदर सिंग आणि त्यांची बटालियन अशा प्रकारे इथं दाखवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही देखील बुमला पासला आला तर इथं नक्की थांबा. त्यांच्याबरोबर शहीद झालेल्या लोकांची लिस्ट पण तिथं लावलेली आहे. अशा प्रकारचा इथला परिसर आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर तलाव आहे. तुम्हाला मी वरती जाताना पण दाखवलं होतं चायना बॉर्डरकडं, तर आता परत दाखवतोय. तर अशा प्रकारे साईन बोर्ड पण असतात, लर्न फ्रॉम येस्टरडे, लिव्ह इन टुडे. मित्रांनो पुढं आल्यानंतर एक सुंदर असा तलाव लागला, खामाखेर तलाव म्हणून मित्रांनो. तर तुम्हाला जाताना मी म्हणलं होतं की येताना आपण ह्या तलावापाशी थांबू, तर इथं थांबलेलं आहे मित्रांनो. तर एकदम सुंदर असं तलाव आहे, बर्फाच्या मधोमध तलाव आहे आणि मधोमध त्या तलावाचे एक महादेव मंदिर आहे. महादेव मंदिराकडे जाण्यासाठी बंदी आहे, ती दरवाजा बंद केलेला आहे. आणि इथं एक सुंदर असा इंडियन आर्मीचा बोर्ड आहे, तिथं पण लोक फोटो काढतात. तर आपण त्या बोर्डकडे जाऊया पहिलं आणि तिथे एक फोटो काढूया.
तर मित्रांनो पाहू शकता आय लव्ह इंडियन आर्मी म्हणून लिहिलेलं आहे आणि खामाखेड TCO म्हणजे तलाव आणि द ग्रेट सेकंड म्हणून लिहिलेलं आहे. तर एकदम सुंदर असं ठिकाण आहे. तिथंच मला एक आर्मी जवानांनी आवाज दिला म्हणे नाश्ता करायचा का, तर मग मी तिकडं चाललो आहे आता, बघूया. मित्रांनो तर अजून एक आर्मीचेही भेटलं आपल्याला कॅन्टीन, तर तिथंच आता नाश्ता करतोय. पराठे घेतले आणि जिलेबी अशा प्रकारचा नाश्ता करतोय. एक नंबर व्ह्यू, अशा व्ह्यूमध्ये नाश्ता करण्याचा आनंदच वेगळा आहे. मित्रांनो तर रोड बघा कशी, मेन तर थंडी, बर्फामुळे थंडी नाही वाजत जास्त, पण जे बर्फाचं हवा सुटती त्याने थंडी वाजती. नाही तर असं नॉर्मल थंडी नाही वाजत, एवढं ऊन असल्यावर, पण हवा सुटती त्याने जाम थंडी लागते. मित्रांनो तर वाय जंक्शन हा सेंटर पॉईंट आहे. वाय जंक्शनपासून आपण नव्हे बुमला पासकडं पण जाऊ शकतो आणि संगतचं लेक म्हणजे जिथं कोयला पिक्चरची शूटिंग झाली होती तिथं त्या लेकला माधवी लेक म्हणून पण ओळखलं जातं. तिथं आपण तिकडं पण जाऊ शकतो आहे. तर आपण तिथं चाललो आहे अगोदर वाय जंक्शनपाशी. आणि मित्रांनो हे तुम्ही झाडं पाहताय, त्या झाडांमधनं बर्फ खाली गेला आहे, त्यामुळं बर्फ डोंगरावर वाटा नाहीत, नाही तर डोंगर सगळा बर्फाने बायलेला आहे. पाहू शकताय झाडावरून बर्फ खाली गेला आहे आणि खाली बर्फ आहे आणि वरती झाडं दिसतात. अशा प्रकारे झाडं सगळी बर्फाने बैलेले. तर चला जाऊया वाय जंक्शनला. मित्रांनो तर पुन्हा आपण वाय जंक्शनला आलोय. अजून खाली दिसते वाय जंक्शन. सकाळी हे नाही सगळं गोठलेलं होतं पाणी, आता सगळं पाणी पाणी झालंय. ऊन आणि फरक पडतोय लगेच, अशा प्रकारचे आहे. मित्रांनो तर वाय जंक्शन आलोय. आता आपल्याला इथनं गुरुद्वाऱ्याकडे जायचंय. तिथं कॅन्टीन आहे पण आज बंद आहे ती. आपण ऑलरेडी खाल्लंय. मित्रांनो तर वाय जंक्शनपासून तुम्ही राईट साईडला गेला तर तुम्हाला 17 किलोमीटर पुढे गेल्यानंतर बुमला पास लागतो आणि लेफ्ट साईडला गेला तर तुम्हाला 17 किलोमीटर गेल्यानंतर संगतचं लेक लागतं. मित्रांनो काय भारी व्ह्यू दिसतोय बघा. आणि तिथनं पुढं नाही आपल्याला जवळपास वाय जंक्शनपासून 3 किलोमीटर खाली गेलं नाही एक गुरुद्वारा आहे. एकदम डोंगराच्या वरती गुरुद्वारा आहे आणि खाली गेट आहे. मित्रांनो तर अशा प्रकारचं गुरुद्वारा आहे. गुरुद्वाऱ्याची ही एंट्रन्स आहे. अशा प्रकारे इथं गाडी लावली आणि इथं सगळे आर्मी जवान ही झाले शॉक की भाऊ कोण येडं इतक्याला महाराष्ट्रातनं असली गाडी घेऊन आले, असली गाडी इकडं चालतच नाही आहे. तर मित्रांनो आता आलं तर तुम्हाला नाही अशा प्रकारे एका साईडला चप्पल स्टँड दिसेल आणि इथनं तुम्हाला गुरुद्वाऱ्याकडं वरती ते डोंगरावर जाण्याचा रोड दिसेल. इथं तुम्हाला नाही बसण्यासाठी चहा नाश्त्यासाठी सुविधा आहे. तर हे सर आपले नाही उस्मानाबादचे होते पण त्यांचं फोनवर बोलणं चाललंय, चालू द्या बोलणं त्यांचं. तर चला अशा प्रकारचा गुरुद्वारा होता. तर माधुरी झीलकडे जाताना पूर्ण डाऊन आहे पूर्ण. किती लांब आहे काय माहिती. मग अशीच माझं चूक झाली मी टाइमपास केला, मला माहीत नव्हतं माधुरी झील इकडे म्हणून. चला जाऊया आता. आपल्याला असं बी 34 किलोमीटर जायला 1.5 तास तर लागेल रिटर्न जायला. बघूया कसं होते. अंदाज तर पडणार आहे आपल्या 100%. मित्रांनो तर माधुरी झील चाललंय आता. खाली खालीच जायचंय. मित्रांनो तर संगमेश्वर आलंय जवळ. आता आपल्याला जायचंय लेककडं. तर मित्रांनो आईच्या गावात हाताची वाट लागली. बर्फ लय इथं. लेक पाहायचा आणि लगेच कल्टी टाकायची. आणि इतकं डेंजर उतरून आलंय ना, जाताना एवढं चढावं लागणार आहेत ना. कॅन्टीन इथं पण आहे की. हा मित्रांनो तर पूर्ण बर्फ लागलाय आता. दोन्ही साईडला रोडच्या बर्फ दिसतोय का. मला बोलता येत नाही, व्हॉइस ओव्हरच करायला लागणार आहे सगळं असं वाटतंय मला. तरी कुठनं येतोय रोड खाली. इथनं खाली जातोय का.
मित्रांनो आता फायनली पोहोचलं इथं पाहू शकताय संगत सर वेलकम टू संगत सर इथं गाडी लावली बाई गाड़ी कोई चावी है क्या चावी मेरी गाड़ी कोई रह गई अशा प्रकारे आहे संगत सर लेक ओके अजून पण आहे टुरिस्ट स्पॉट पण इथंच माझी हालत खराब झाली पण बोट जाम झाली कारण बर्फच होता सगळा इथं बर्फच आहे आता जाताना इथं अजून खराब होईल त्यामुळे लई वेळ नाही थांबणार मी इथं 5 मिनिटाच्या आत इथनं निघणार आहे अशा प्रकारचे हा लेक आहे हो मित्रांनो तर आपण आलेलो आहे आज मित्रांनो तर मी आलो आहे आज संगतचं लेक तर हे पाहू शकता हे असं सुंदर असं तलाव आहे एकदम गार वाटलोय मी तर मित्रांनो हा तलाव नाही वे 12,000 फुटावर आहे आणि हा अरुणाचल प्रदेशमधील तवांग या जिल्ह्यात आहे आणि चारी बाजूनी बर्फ आहे ह्या तलावाच्या तर मित्रांनो ह्या तलावाला दुसरं एक नाव आहे माधवी लेक म्हणून तर 1997 मध्ये माधवी दीक्षितने कोयला या पिक्चरमध्ये एक गाण्याची शूटिंग इथं केली होती तेव्हापासून ह्या तलावाला नाही वे माधुरी लेक म्हणून ओळखलं जाते आणि ह्या तलावाच्या आजूबाजूने अशी पाईनची झाडं आहेत आणि ह्या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं गोल्डन डक म्हणून हे गोल्डन कलरची बदकं आहेत ही आता ह्या इथं नाही दिसणार तुम्हाला मी फोटो वगैरे टाकले ह्याच्यावरती अशा प्रकारे गोल्डन डकसाठी पण हा तलाव फेमस आहे आणि ह्या तलावाच्या अवतीभोवती बघा किती सुंदर हा एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो पण गारलंय इथं यायचा रस्ता जितका डेंजर होता ना भाऊ गाडी आणि त्यात बर्फाच्या हवेमुळं सगळं हात जाम झालं होतं आता तरी मी थांबल्यावर माझा हात जागेवर आले तर चला मित्रांनो तुम्हाला हा तलाव माहीत होता का नाही कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा भावाला अरुणाचल प्रदेशमध्ये हे बर्फ बघा बर्फाची डोंगर बिंगर तलाव एक नंबर आहे भाऊ हा 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 मित्रांनो तर आलोय आता माधवी लेकला डायरेक्ट आतमधनं येऊनच व्हिडिओ चालू करतोय मित्रांनो तर तुम्ही पाहिलं की आपण गेटमधनं एंट्रन्स केली होती त्यानंतर असे पूल आहेत वेगवेगळे तिथनं तुम्ही व्ह्यू पाहू शकताय आणि मित्रांनो हे लेक बेसिकली इथं माधुरी दीक्षितचं नी पिक्चर कोयला पिक्चरची शूटिंग झाली होती त्यामुळे ह्याला माधवी लेक म्हणून ओळखलं जातं पाहू शकताय कसला जबराट रोड आहे हा ह्याच्यातनं वाव कसं दिसतंय इकडून वळणं पाणी येतंय बर्फाचं पागळून आणि अशा प्रकारे रोड आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशा हट बनवलेत इथं तुम्हाला कॅफे वगैरे पण भेटून जाईल आणि तुम्हाला गोल्डन हे एक ठिकाण आहे ह्या ठिकाणाचं म्हणजे इथं पाहू शकता आपल्या देशाचा ध्वज वगैरे पण आहे आणि हे ठिकाण पाईन हे पाहू शकता पाईनची झाडांपासूनच हे सगळं केलेलं आहे म्हणजे उभी झाडं असतात त्यासाठी फेमस आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं गोल्डन कलरचे डक आहेत त्या गोल्डन बदकासाठी पण ते फेमस आहे वाव चलो ओके मित्रांनो तर हे पाहू शकताय तिथं गोल्डन कलरचे बदक आहेत पण ह्याच्यामुळं काही दिसत नाहीत आपल्याला तर माझे एक वस्तू पडली मेरे एक गिर गया मैं देख के आता हूँ चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा ओके आ जाओ ओके 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 आ जाओ आप अरुणाचल प्रदेश ओके आप लोकली है हाँ सर लोकली आपकी तो ब्यूटीफुल मस्त जगह आ गई आपके घर पे ही आ गई है जी सर सगळ्या मित्रांनो इथे हर हर महादेव मित्रांनो मी आहे आत्ता माधुरी लेक मित्रांनो माधुरी लेक ह्याला काय म्हणतात माहिती का माधुरी दीक्षितनी इथं येऊन एका पिक्चरची शूटिंग केली होती मित्रांनो तर अशा प्रकारचं हे लेक होतं आणि आपण आता निघतोय इथं माझा इंस्टा 360चं कवर पडला कुठं पडला काय माहिती डॉगेश भाई भेंडी कुठं पडला काय माहिती ते नसलं तर खराब व्हायचं मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं आता 3:15 वाजल्यात आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय तवांगला काय माहीत नाही आहे तर पहिलं हेल्मेटला कॅमेरा लावतो निघतो
मित्रांनो तर फायनली निघतोय आता आपण इथनं. ओके, चांगलं ठिकाण होतं, म्हणजे वेस्ट नव्हतं इथं येणं. ओके, हे बाकी तर लय थंडी आहे भाऊ इथनं. आता मला वरती जायचंच अवघड आहे, थंडी थंडी थंडी. ओके, ते पोलीस आर्मीवाले परत भेटले होते, कुठं गेले काय माहिती आता, माझ्या लक्षात नाही आलं कुठं भेटले होते. तर रोडचं काम व्हायचं दिसतंय. मित्रांनो तर आपल्याला हे सर परत भेटले. सर अभी बाद में मुझे याद आया कि हम स्टैचू के पास मिले थे. हाँ, कल मिले थे. ओके ओके ओके, चलो अंधेरा होने से पहले मैं पहुँच सकता हूँ कहता हूँ. अंधेरा होने से पहले पहुँच जाऊँगा कहता हूँ. आराम से पहुंचाओगे, लेकिन ऐसे मोड़ में आराम से चलाना है ना. ओके 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 जल्दीबाजी मत करना. ओके, बिल्कुल प्यार से चलाना है. ओके जी जी, चलेगा. थँक्यू सर. मित्रांनो त्यांचं म्हणणे बर्फातनं जरा नीट चालव. हो, हे कॅमेराने लय तकलीफ दिली आज मला. चलो, पूर्ण पहिल्या गेरवरच गाडी जायला लागणार 10 किलोमीटर. तर गाडीची काय हालत होती ती पण पाहायला लागेल आपल्याला. ओके, हो तर बर्फ बघा कसा आहे. आज 2 दिवसापूर्वी पूर्ण ह्या रोडवर बर्फ होता. ह्याच्यावर गाड्या चालायसाठी स्नो चेन बांधायला लागत होती, पण काल आणि आज चांगलं ऊन पडल्यामुळं हा बर्फ सगळा वितळला आहे. अशा प्रकारचं सिच्युएशन आहे. तो बर्फ बऱ्यापैकी आहे. चलो आता चढून जायचं सगळं वरती 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 वरती. बघू किती टाईम लागतो आपल्याला. नाही चोट नाही लगी. मित्रांनो गाडी पडली. हा हा हा, इथं कशाला झक मारायला. हो बारामतीचा कुठला? मी होय, मी बारामतीचा सुप्याचा आहे. मी देसाई स्टेटचा प्रॉपर बारामती. ओके ओके, उचलू नका फक्त. आत्ता काय झालं, गाडी आली म्हणून मी नॉर्मल ब्रेक दाबला. जड आहे जरा. मेरे घर के नजदीक का फिसलती है गाड़ी. उधर भी वहाँ पे गाड़ी नीचे आई नहीं रही थी, वहाँ पे उधर भी चोट तो नहीं लगी? नहीं चोट नहीं लगी, ये तो था चोट नहीं लगी. चोट दी रही थी इसलिए चोट नहीं लगी. अरे यहाँ पर ब्रेक लगाओ ना, पक्का फिसलती है ओके, गाड़ी. आ रहा मैं. हाँ बड़ी वाली गाड़ी ये भी हमारी भी फिसली थी. हाँ हाँ हाँ. नहीं नहीं, क्या हुआ आपको देख के ही मैंने ब्रेक लगाया, नहीं तो मेरे ब्रेक लगा ही नहीं वाला नहीं था. बच गया, ज्यादा लग गया नहीं. अरे वो तो बुलेट से यहाँ पे चढ़े नहीं है, तो फिर बंदा चढ़ा, फिर गिर गया, फिर चढ़ा. पुढं काढे गाडी. मित्रांनो लय घाण पडलं होता. हे सर आपले बारामतीचे. नीट जावा. ओके ओके, पाय पण कसा आहे त्यात माझं. बायकोला दाखवतो आपल्या गावची गाडी त्यांची भेट आली. हां हां, हे घराजवळच आहे माझ्या. तुम्ही कुठले? सांगलीचे का? हो, हे गाडीचं ब्रेक मारला तर टायर कसं त्याला पुढे. हां हां, चढते आता. नाही त्यासाठी मी लगेच उतरलो. पुढे घे, पुढे. हळूच पुढे ना. ओके 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 ओके. गाडी कुठली आहे? गाडी कुठली? गाडी आपल्याकडची गाडी बघ. घेऊन आलंय अरुणाचलला, चायना बॉर्डरवर फिरायला. मित्रांनो तर ह्या सरांनी घरी फोन लावलाय. हा, बारामतीला फिरायला आल्यात. घसरलं बर्फावरनं. मित्रांनो नाही ना, लागला नाही त्यांना. लागला नाही. हां, काय म्हणताय सर? ओके 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 नीट जावा. ओके ओके. पॅशन प्रो घेऊन आलाय. हो, मी 2 महिने झालं निघालोय काय ना. अख्खं नेपाळ भूतान सगळं फिरून आलोय. हां हां, बरं नीट जावा आता. ओके ओके. एवढाच बर्फाचा पॅच आहे ना थोडा. हा, एवढाच एवढाच. ओके. जावा व्यवस्थित. ब्रेकवर पायच नाही ठेवत मी. मित्रांनो लय घाण घासायली गाडी भाऊ. पडली, लागलं नाही, हेच नशीब. हा रा 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 रा.
उतरता नाही काय. चलो. मगाशी पाहिलं तुम्ही, मी जस्ट म्हणलं की गाडी घसरल आणि त्यातच गाडी घसरली. तर अशा प्रकारचं खतरनाक रोड असते. बर्फात चालवणं सोपं नाही मित्रांनो. तो बर्फाचा पॅच क्रॉस करायला पाहिजे मला लवकर. ओके. चलो. मित्रांनो तो पाहू शकता हा किती सुंदर असा वॉटरफॉल दिसला. पडलो पण मी, लागलं नाही, बरं झालं लागलं नाही. ओके चलो. आणि मित्रांनो पाहू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे. चला आपल्याला अजून 35 ते 40 किलोमीटर जायचे. अंधार व्हायच्या अगोदर गेलं म्हणजे बरं आहे, नाही तर बर्फात घसरायचे चान्स जास्त आहे. मदत बी कोण करायला यायचं नाही. क्या हुआ भाई, क्या हुआ? ओके ओके, चेन क्लीन कर रहे क्या? चलो चलो. बर्फ. मित्रांनो तर गुरुद्वारा दिसतोय का फार त्या ह्याच्यात आहे, डोंगरात दिसतंय का? आणि असा जायचा पाथ आहे आणि खालनं एंट्री. अशा प्रकारे वरती चढत जाऊन त्या गुरुद्वाऱ्यात जायला लागतं. अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे आणि आपण परत रिटर्न गुरुद्वाऱ्याला पोचलेलो आहे. थोडक्यात वाचलं भाऊ, लय लागलं असतं. चला. तो वाय जंक्शनला परत पोचलोय. आता आपण चाललोय खाली इथनं तवांगच्या दिशेने. ओके. ड्राईव्ह केअरफुली, लाईव्ह चेअरफुली, लिव्ह चेअरफुली. ओके चलो. तो सुरुवातीला लागलेला आपल्या लेक पस्तू लेक तिथं आलोय परत. ओके तर चला आता पूर्ण डाऊन जायचे तवांकडे. आता कुठंच चढ नसणार आहे, पूर्ण डाऊनच आहे, कारण इथपर्यंत आपण चढतच आलो होतो. ओके चला आता डायरेक्ट तवांगमध्येच भेटू आपण. कसं आहे गावात. मित्रांनो आत्ताच आपण नाही अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे चायना बॉर्डरला जाऊन आलो. दिवसभर ऊन होतं तोपर्यंत काही नाही होतं वाटत, बर्फात गेलो तरी. आता माझे हात असे जाम झालेत ना, बोट अशी आगा घावायला लागली. अरे सगळं डोक्यात थंडी गेली. असं फन करायला लागले भाऊ. थंडीत फिरणं सोपं नाही आहे. 4 व्हीलरमधनं फिरणं वेगळं आहे, 2 व्हीलरमधनं फिरणं वेगळं आहे. अजून मला 15 किलोमीटर जायची. चला बाय बाय. मित्रांनो तर खतरनाक असा ॲक्सिडेंट झालाय. काय झालंय बघूया आपण थांबून. इथनं गाड्या उतरा नाहीत. आता माझ्याकडे बी मेमरी लिमिटेड येते, त्यामुळं पाहू शकताय वेगळं. क्रेटा कुछ नहीं कैसे हुआ मैम? गाड़ी हम ऊपर आ रहे थे, नीचे जा रहे थे, टकरा गए। ओके मतलब आर्मी की गाड़ी से टकरा गए क्या? ओके मित्रांनो तर
ॲक्सिडेंट कसा झाला आर्मी वाल्याची गाडीला ती गाडी धडकली. चलो बोलला बॅटरी बी संपली असेल आपली, चार्जिंग ही मेमरी बी संपली असेल. ओके बंद करतोय. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता इथं. काल जिथं थांबलो होतं तिथंच लय गाळ वाटलं, हातपार वाकडं तिकडं झालं, असं झालंय. तर बघूया काय म्हणतात ही राहून देतात का नाही. मित्रांनो आताच मित्रांनो आलोय आता फिरून आणि ही अशी हिटर पुढं बोटं गेली आणि अशी आगा व्हायला लागली. रामकृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला. लय लय गारटले, बर्फात गेलो होतो बा. अयो आई ग मित्रांनो फायनली पोचलोय. अयो बोट जाम झाल्यात, लय बेकार अवस्था झाली बोटाची माहिती का. आणि हिटर पुढं बोटं नेली आणि बोटं कामच करा नाही, एकदम असं पार मरायला लागले का तर झालं होतं. मी माझ्या अंगात जीव निघले का इतकी आग इतकी झणझणे होत होते ना हिटर समोर. आता जशी नॉर्मल टेम्परेचरला आले बोटं, म्हणजे ह्याचा अर्थ एक आहे की एकदम गाठ्यातनं तुम्ही एकदम गरम ह्याच्यापाशी तुमची बोटं नेऊ नाही. अयो रक्त जमलं होतं पार रक्त. चला बाय बाय.